2021च्या डिसेंबर महिन्यात मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामाचा नारळ फुटला। चौपदरीकरणाच्या कामादरम्यान अनेक अडथळे देखील आले। याच वेळी चौपदरीकरणासाठी परशुराम घाटातल्या डोंगराची खोदाई करण्यात आली। आता परशुराम घाटातील दोन्ही लेनचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। मात्र चौपदरीकरणाचे काम करतेवेळी घाटमाथ्यावर असलेले परशुराम आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे परशुराम या गावांना उद्भवणारा संभाव्य धोका तसेच वाहतुकीस येणारे अडथळे लक्षात घेऊन या कामावेळी परशुराम घाटात संरक्षक भिंती देखील बांधण्यात आल्या। याच संरक्षक भिंतींवर आता कोकणातील जीवनशैली चित्रांच्या माध्यमातून रेखाटलेली पाहायला मिळते। परंपरागत चालत आलेले कोकणी व्यवसाय, कोकणी जीवनशैली, राहणीमान आणि कोकणातील निसर्ग सौंदर्य या चित्रांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या संरक्षक भिंतींवर कोकणातल्या ग्रामीण जीवनावर आधारित हुबेहूब रेखाटलेली चित्रे आता घाटातून प्रवास करताना वाहन चालकांसोबतच पर्यटकांना देखील आकर्षित करत आहेत।